सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक करू नये, ध्येय निश्चित करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलं। पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथल्या सुवर्ण सुमन फाउंडेशनच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या। पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथल्या सुवर्ण सुमन फाउंडेशनचं सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील काम आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार माधवी शिंदे यांनी काढले। गवळेवाडी, निकमवाडी, धबधबेवाडी इथल्या वाड्या वस्त्यांवरून चालत येऊन शिक्षण घेणाऱ्या गरजू 15 मुलींना मोफत सायकलींचं वाटप करण्यात आलं। सायकल मिळाल्यानं या सामान्य कुटुंबातील मुलींची मोठी सोय झाली आहे। तसंच धबधबेवाडी, निकमवाडी आणि आसुर्ले इथल्या गोसावी वसाहतीमधील प्राथमिक शाळेच्या गरजू 200 विद्यार्थी आणि खेळाडूंना गणवेश वाटप करण्यात आलं। तर राक्षी, धबधबेवाडीसह बांधारी परिसरातील 500 विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचं वाटप करण्यात आलं। शिवाय स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। यावेळी निवासी तहसीलदार प्रमोद पाटील, तलाठी DA भोसले, अध्यक्ष हिंदूराव पाटील, सर्जेराव खोपकर, राजाराम सासवडे, बाबासो खोपकर, रोहित पाटील, राहुल पाटील, बाबूराव कांबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते।